तर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। फडणवीस आणि त्यांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा इथे राहण्यासाठी जात नसल्यावरनं राऊतांनी प्रश्न उपस्थित केलेत। देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का गेले नाहीत? फडणवीसांचं कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरतं का, असा सवाल राऊतांनी केला। की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही, याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं ना। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरत आहेत, त्यांचं कुटुंब का घाबरत आहे, हा एक साधा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, त्यांनी जायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे तो, तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाही आहेत, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत, तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलं आहे, तो काय याआधी घडवलं आहे? हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होतं, तिथं असलेले सर्व सामान वगैरे सर्व काढून पुन्हा रिन्युएशन। आता साधा मंत्र्याची जरी कॅबिन असेल किंवा एखादा बंगला असेल, आम्ही राहायला जाताना काय करतो, त्याला थोडं आमच्या पद्धतीने रिन्युएट करतो, त्याला थोडंसं साफसफाई करून घेतो, त्याला कुठं कलर मारतो। या सर्व करायला थोडासा वेळ हा जातो आणि म्हणून त्यासाठी काळी जादू आहे, मग आता ते खणून पाहणार आहेत कुठं काय गाडलंय का। या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही। मला वाटतं अंधश्रद्धेच्या पायीच यांनी त्या उभाटाची वाट लावली। यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूमचा आढावा घेतलाय। सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा त्यांनी आढावा घेतल्याचं कळतंय। पीएम आवास योजनेतून 16 लाखांहून अधिक घरं बांधणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। आयुष्यमान कार्डच्या वितरणावर भर देण्याचे आदेश देण्यात आलेत, तर जलजीवन मिशन अंतर्गत कामांना गती देण्याचे देखील आदेश देण्यात आल्याचं कळतंय। तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी सेना यांच्यात नाराजी नाट्य चांगलंच रंगलंय। भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता, मात्र मुख्यमंत्री दिल्लीत असल्यानं निर्णय घेता आला नाही। पण एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील ते मान्य असेल, असं गोगावलेंनी स्पष्ट केलं। शिंदे साहेबांकडे आम्ही जे काय सोपवलेलं आहे, शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, हे आम्ही तुम्हाला आज सांगतो। कारण नेते मंडळी जे बसून चर्चा करतील तो योग्य निर्णय निघेल असं आम्हाला वाटतं। सर, तुम्ही दिलेला जो अल्टिमेटम होता तो अल्टिमेटम आता संपलेला आहे, वेळ संपलेली आहे। हा, त्यामध्ये 2-3 दिवस मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते प्रचाराच्या दरम्यान, त्यामुळे 2 दिवस थोडं लेट झालं। बघूया, आता मार्ग निघण्याच्या वाटेवरती आहे आणि निघेल असं दिसतंय। दुसरीकडे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमार गौतमने मकोका कोर्टात धक्कादायक खुलासा केलाय। पोलीस कोठडीत असताना दिलेला जबाब हा जबरदस्तीने घेण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे तो जबाब मागे घेण्यात यावा यासाठी अर्जही करण्यात आलाय। शिवकुमार गौतम हा बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील प्रमुख शूटर असल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकरणात 26 जणांवर आरोप दाखल करण्यात आलेले आहेत, तर पकडलेल्या आरोपींपैकी हे 8 ते 9 प्रमुख आरोपी यांनी आपला जबाब बळजबरीने नोंदवून घेतला असल्याचं म्हणत तो रद्द करण्यात यावा असा अर्ज कोर्टाकडे केला। या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचंही आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। मकोका कोर्टामध्ये व्हीसी मार्फत काही आरोपींना आणण्यात आलं होतं, पण कल्याण जेलमधनं हजर करण्यात आलं नव्हतं। तर यामध्ये आरोपी क्रमांक 19 जे आहेत शिवकुमार गौतम यांच्यातर्फे आज रिट्रॅक्शन ॲप्लिकेशन फाईल झालेलं आहे। जे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चार्जशीटच्या मध्ये, ते त्यांनी आज मागे घेतलं। स्टेटमेंट म्हणजे असं पोलिसांनी जबरदस्ती स्टेटमेंट घेतलेलं होतं त्यांचं, की हे गुन्हा कबूल करण्याबद्दल त्यांच्याकडनं कन्फेशनल स्टेटमेंट फोर्सफुली घेण्यात आलं होतं जेव्हा ते पोलीस कस्टडीमध्ये होते, पण त्यांनी आज कोर्टामध्ये ॲप्लिकेशन पाठवून स्वतःच्या साईनने ते रिट्रॅक्ट केलेलं आहे। तर निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही सोबत होता, असा मोठा गौप्यस्फोट जो आहे तो मनोज जरांगेंनी केला। धनंजय मुंडेंनी यावेळी मला कराडची ओळख करून दिली होती, असंही जरांगे म्हणाले। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय।
इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित. त्यासोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण. हा मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री आहे काय. अरे मला माहित नाही ते काय झालं. ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते बरं ते थांबलेली लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणूस की म्हणलं दादा बरोबर उभा करा, जाऊ दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं ये का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला माहित आहे नव्हतं. आणि मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच बाकी काय नाही. पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची, म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळी त्याची आहे काय. एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात. यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे त्यावेळेस. पुढली बातमी अशी, अंजली दमानिया उद्या मुख्यमंत्र्यांना पुरावे पाठवणार आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील ते करणार असल्याचं कळतंय. कराड संदर्भातील ते पुरावे देणार आहेत. अंजली दमानिया या मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. अंजली दमानिया नामदेव शास्त्रींची शुक्रवारी भेट घेणार आहेत. कराड गीतेला मुंडेंनी मोठं केल्याचा दमानियांचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत. मॅडम, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही जी मागणी करत आहात, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही मागणी आहे, तुम्ही अद्यापही या मागणीवरती ठाम आहात का? अगदी खूप ठाम आहे, कारण मला खात्री आहे की जोपर्यंत यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात काहीही होणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हे जे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे कुठेतरी वाट पाहतायत की माध्यमं कंटाळतील, लोक कंटाळतील, हा लढा बाजूला हळूहळू होईल आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांना आणि या दोघांनाही वाटतंय की धनंजय मुंडे यांना आपण वाचवू शकू, तर तसं आम्ही होऊ देणार नाही. आता शेवटचा एक त्यांनी जो प्रयत्न केला भगवानगडावर जायचा, त्यानंतर देखील आपण बघितलं की प्रत्येकाची प्रतिक्रिया किती तीव्र होती. देशमुख कुटुंब त्यांना भेटायला गेलं. वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी अनेक गोष्टी नामदेव शास्त्रींपुढे मांडल्या आणि त्या प्रत्येक त्यांनी पुरावे दिले, FIR दिले की एवढी ही जी माणसं आहेत तर त्यांची मानसिकता तुम्हाला समजून घ्यायची आहे. पण त्यांनी जे कृत्य एक नाही अनेक केली आहेत ती तुम्हाला पाहिजे नाहीयेत. तर अशा सगळ्या त्यांच्या मनातल्या व्यथा त्यांनी मांडल्या. मला नामदेव शास्त्रींना हेच विचारावंसं वाटतं की तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदय अंतःकरणातले भाव कळले, तसे अंतःकरणातले भाव यांच्या पण कळले असते तर खूप बरं झालं असतं. म्हणून मी असं ठरवलंय की आता एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि त्याचे पेपर्स घेऊन मी स्वतः आता भगवानगडावर जाणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाहीये का, तर धनंजय मुंडे फार जवळचे आणि जुने मित्र आहेत म्हणून, आणि अजित पवारांनी देखील राजीनामा घेतला नाहीये, ते जवळचे मित्र आहेत म्हणून आता मला असं वाटतं की अंतःकरण बघितलं, डोळे बघितलेत, आता पुरावे बघा आणि आता तरी त्यांचा राजीनामा घ्या. आणि तो खरं तर भगवानगडाहून खरंच घेतला गेला पुरावे पाहून, तर मी म्हणेन की खरंच भगवानगडांनी आज पूर्ण बीडचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची एक दिशा देण्याचं काम तिथून जर घडलं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तर अतिशय बरं होईल. मॅडम, तुम्ही उल्लेख केला की तुम्ही स्वतः ते सर्व पुरावे घेऊन भगवानगडावरती जाणार आहात, तर ते कधी जाणार आहात भगवानगडावरती सर्व पुरावे घेऊन? मी बहुतेक गुरुवारी किंवा शुक्रवारी बीडला जाऊन भगवानगडावर जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.